चर्चा करण्यासाठी पंकज महाराज गावडे सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर, रामकृष्ण हरी खरं तर वैष्णवांचा मेळा त्यांचे जे माहेर आहे, म्हणजे ज्या अनामिक ओढीने पंढरपूरमध्ये दाखल झाले, आज एक वेगळं आनंद जो आहे सर्व वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय. काय सध्या मनात भावना आहेत? आषाढी एकादशी आहे, वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे. तुम्ही जर चंद्रभागेचं सगळं वाळवंट पाहिलं किंवा पंढरपूरच्या मंदिराच्या आजूबाजूचा सगळा परिसर पाहिला तर एक आनंदाला आलेलं एक वेगळं उधाण आहे. काही वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, काही तर फक्त कळसाचं दर्शन घेऊन सांगतायत, पांडुरंगा आलो रे तुझ्या वारीला. एक आजी देवाला म्हणत होती, बाहेरून जगले वाचले तर पुन्हा तुझी वारी करेल. म्हणजे एक असीम श्रद्धेने, परमेश्वराच्या कृपेने आणि त्यांच्या घरामध्ये असलेली वारी पूर्ण केल्यानंतर प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये असलेला जो आनंद आहे हा अतिशय अलौकिक आहे. आणि अलौकिक आनंदाचा गाभा मला वाटतं आज ह्या संपूर्ण वातावरणामध्ये एक वेगळी तरंग निर्माण करतोय. त्यामुळे सगळीकडे फक्त माऊली 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 माऊली, पुंडलिक वरदार विठ्ठल जयघोष चालू आहे. संतांच्या पालख्या ज्यावेळी पंढरपूर क्षेत्रामध्ये येत होत्या त्यावेळी त्या पायघड्या, त्याला स्पर्श करण्यासाठी चाललेली धावपळ, हे सगळं अलौकिक आहे. मला वाटतं ब्रह्मांडातला सगळ्यात अंतकरणातून देवाच्या दर्शनासाठी कुणीही न बोलवता अलोट गर्दीने फुललेला हा असणारा वारकरी संप्रदायाचा आचारधर्म आज आपल्याला दिसतोय. सेवेत सुद्धा भक्ती आहे, सेवेत सुद्धा भाव आहे आणि सेवेत सुद्धा तुम्हाला मोक्ष आहे. म्हणून इथे आपण आलो जन्माला तर प्रत्येकाने वारी केलीच पाहिजे अशा मताचा मी आहे. कारण ही पुण्यभूमी आहे, हे महाक्षेत्र, हे पंढरी, अनुपमतीची थोरी, धन्य धन्य वारकरी तेथीचे. इथले वारकरी धन्य आहेत कारण हे महाक्षेत्र आहे. वारकऱ्यांचे प्राण म्हणजे संत आहेत आणि वारीच्या वाटेवरती चालताना जगण्याचं सामर्थ्य भेटतं. कारण हा वारीचा सोहळा जो आहे तो एकदा तरी आयुष्यामध्ये त्याची अनुभूती घ्यावी अशी प्रतिक्रिया जी आहे ते गावडे महाराज आपल्याला देताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पंढरपूर.